Hi friends, welcome back in PDA's Educational Quality Improvement Class 2020, Standard 10, Subject English. Today's our topic is Language Study and Translation, and I'm Mrs. Swadikar from Vidyaniketan Madhyamik Vidyalaya, Donje. Let's see some things about language study. Language is taught and learned not as a subject but as a language to facilitate a global communication. While learning any language, the students need a lot of exposure to the language. Language study, which includes activities based on grammar and vocabulary, helps the students to understand the appropriate uses of language. The activities here are based on vocabulary and grammar, which are different from the activities given in A3 and A4 of textual and non-textual passages. Definitions and rules and terms should not be directly asked in the activity sheets. So let's learn. Question number 1, language study. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी हा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असणारा पहिला पार्ट आहे. यामध्ये आपल्याला 6 सिंपल ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन वोकॅब्युलरी अँड ग्रामर विथ ऑप्शन दिलेले असतात. इन दॅट ॲक्टिव्हिटीज वी हॅव 4 मार्क्स सिंपल ॲक्टिव्हिटीज, 4 मार्क्स मीडियम लेवल ॲक्टिव्हिटीज अँड 2 मार्क्स फॉर चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज. असं आपल्याला 10 मार्कामध्ये हे डिवाइड केलेलं असतं. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो ए आणि बी अशा 2 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. या दोन्ही भागात मिळून तुम्ही कमीत कमी 15 मिनिटांमध्ये ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केली पाहिजे. सो लेट्स सी काय काय असते याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 1 याच्यामधला ए आहे तो आहे डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनी 4 याच्यातले आपल्याला 4च सोडवायचे असतात. 8 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर त्याच्यातला ए आहे, ए मधला 1. कंप्लीट द वर्ड or spelling by using correct letters or fill in the blanks with missing letters. 2 marks ला. तुम्हाला असे 4 शब्द दिलेले असतील आणि या 4ही शब्दांमध्ये योग्य ते लेटर टाकून किंवा योग्य ते लेटर लिहून तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. पहिला शब्द आहे कॉर्नर, दुसरा आहे फोकस, थर्ड वन आहे हेल्थ अँड द फोर्थ वन आहे ट्रॅफिक. हे 20 मार्च 2020ला जे एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममधली उदाहरणं आहेत ही. हे सर्व शब्द तुमचे पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. इट्स बेस्ड ऑन आवर टेक्स्ट बुक. सो इथे मी तुम्हाला एक टिप देणार आहे दॅट यू कॅन फॉलो इट. मग अप 5 वर्ड्स एव्हरी डे. इंग्रजी ही परकीय भाषा आहे आणि तिचे काही स्पेलिंग आपण पाठच केले पाहिजेत. ट्राय टू फाइंड ऑल रिलेटेड वर्ड्स टू दॅट वर्ड. एक शब्द तुम्ही पाठ करणार असाल तर त्याचे रिलेटेड वर्ड शोधले पाहिजे तुम्ही. जस्ट ॲज सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, वर्ड फॉर्मेशन. एखादा शब्द असेल त्याचं वर्ड फॉर्मेशन आपल्याला करता आलं पाहिजे, त्याच्याविषयी माहिती असली पाहिजे. नाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्स जे वर्ड फॉर्मेशनचे टाईप आहेत ते सगळे आपल्याला करता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल हेल्थ इथे शब्द आहे हेल्थ, हेल्दी, हेल्दिएस्ट, हेल्दियर, अनहेल्दी, हेल्दीनेस. असं जे आहे त्याचे आपल्याला सगळे शब्द एका शब्दाशी रिलेटेड असणारे सगळे शब्द जर आले तुम्हाला आणि तुम्ही असं पाठ केलं तर दिस ॲक्टिव्हिटी विल हेल्प यू टू सॉल्व A1 मधली 1 ॲक्टिव्हिटी. यू कॅन सॉल्व इट इझिली. फ्रेजेसवाली पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी येईल. एकदा तुमची वोकॅब्युलरी इनरिच झाली की दॅट विल हेल्प यू इन ऑल काइंड ऑफ अ रायटिंग स्किल. The second activity is put the words in alphabetical order. Word begin with different letters. Word begin with same letter. असे 4 शब्दांचे संच आपल्याला येत असतात. पहिला संच आपण बघूया. फ्रंट, बेगर, एन्शंट, अर्थ. असे 4 शब्दांचा एक सेट आहे आपला आणि तो आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावायचा आहे. इथे मी ABCD मुद्दाम दिलेली आहे. सो वी विल चेक इट. या 4ही शब्दांमध्ये विच वर्ड बिगिन्स विथ ए तो आपला पहिला येणार आहे कारण या क्रमाने आपल्याला लावायचा आहे. सो ए वाला शब्द पहिला आला. देन वी विल सी द बी. या 4 मध्ये बी वाला शब्द आहे का? येस आहे. सो बेगर इट इज सेकंड.
सी वाला आहे का? नाही. डी आहे का? नाही. ऑब्विसली ई वाला आहे का? आहे. अर्थ. आणि नंतर आपला आहे एफ म्हणजे फ्रंट. सो इट्स अन इझी. ही अल्फाबेटिकल ऑर्डर लावणं आपल्याला खूप सहज सोपी आहे. पण दुसरा सेट जो असतो तो वर्ड बिगिन विथ द सेम लेटर, इथे थोडी लक्ष देण्याची आवश्यकता असते, कारण सर्वच शब्द जे आहे ते एकाच अल्फाबेटने सुरू झालेले असतात. सर्व शब्द जेव्हा एकाच लेटरने सुरू होतात तेव्हा सेकंड लेटरचा विचार करून आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची असते. इथे आहे NI. जर आपण बघितलं तर इथं सरळ सरळ पेअर तयार होते. 2 N वाल्या जोड्या आहेत आणि 2 I वाल्या आहेत. फर्स्ट वाला तर कॉमन आहे. सेकंड वाला 2 याच्यामध्ये N कॉमन आहे, 2 याच्यामध्ये I कॉमन आहे. सो I आधी येतो म्हणून ऑब्विसली आपण पहिल्या शब्दासाठी I वाल्या शब्दांचा KI वाल्या शब्दांचा विचार करणार आहोत. पहिले दोनही सेम असतील तर मग मात्र आपण तिसऱ्या अक्षराचा विचार करतो. 2 अक्षरं सारखी असतील तर तिसऱ्या अक्षराचा विचार करणार आहोत. इथे आहे D आणि इथे आहे L. तर ऑब्विसली D आधी येतो म्हणून किडनॅप्ड हा शब्द आधी येईल, नंतर किल्ड येईल. इथे KN 2 लेटर्स सेम आहे. सो वी विल थिंक अबाउट द थर्ड लेटर O अँड I. I आधी येतो. सो knitting and then knocking. Third activity is punctuate the following. It's for 2 marks in the 2 sentences from the course. Use of question mark, commas, apostrophe, capitalization, full stop, question mark and exclamation mark. इथे 2 sentences येतात. एक असतं simple sentence and the second one is WH question or yes no question or other dialogue. Let's see the examples. She smiled, a baker changed her life. ज्यावेळेला आपण पंक्च्युएशनचा उपयोग करत असतो, सो पहिलं जे शब्द असणार आहे तो कॅपिटल. येस वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटलने होते. सो येस इज कॅपिटल. देन शी स्माइल्ड. सो शी स्माइल्ड अँड सेड समथिंग. सो कॉमा स्माइल्ड नंतर देन सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये अ बेगर चेंज माय लाईफ. सिंगल इन्व्हर्टेडमध्ये लिहिला आपण, इथे फुल स्टॉप दिला, इथे कॉमा दिला. सो वाक्यामध्ये काय काय चेंजेस होता? येस कॅपिटल पाहिजे, कॉमा, अगेन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा अँड फुल स्टॉप इन ए कॅप्समध्ये. एवढं सगळं कराल तेव्हा तुम्ही यू गॉट 1 मार्क. इथं अनदर एक्झाम्पल, कारण 2 उदाहरणं असतात. सो दुसरं उदाहरण आहे व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्यूवर. तर हा पक्का डायलॉग्सच आहे. यामध्ये आपण बघूया व्हॉट्स जे आहे आज द इंटरव्ह्यूवर म्हणजे आज केलंय कोणीतरी विचारलेलं आहे. हा WH क्वेश्चन आहे. ऑब्विसली क्वेश्चन मार्क येणार आहे तुमचा आणि हे डायलॉग आहे त्यामुळे तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आहे. व्हॉट्स अपॉस्ट्रॉफी हेच लागणार आहे. पहिला अक्षर W कॅपिटल आहे आपलं. युअर ओपिनियन ऑन द फ्युचर इंडिया हा जो शब्द आहे त्याचा आय हा नेहमी कॅपिटलच असला पाहिजे. ओके. सो इंडियन लिहिला आपण अँड बॉक्सिंग क्वेश्चन मार्क अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. या वाक्यामध्ये 1 2 3 अँड 4 5 6 साधारणपणे आपल्याला त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल म्हणजे पंक्च्युएशन मार्क्सचा यूज करायचा होता. पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला करेक्टली येण्यासाठी हिअर इज अ 1 टिप फॉर यू. राईट ॲटलीस्ट 10 लाईन्स फ्रॉम द इंग्लिश कोर्स बुक. म्हणजे शुद्धलेखन लिहायचं. रोज 10 ओळी यू हॅव टू राईट डाऊन. यामुळे तुमचं लिहिण्याचं स्पीड वाढेल. त्याचबरोबर पंक्च्युएशनसाठी आवश्यक असणारी उद्गारवाचक चिन्ह तुम्ही कुठे टाकली पाहिजेत याचा तुमचा सराव होईल. द फोर्थ ॲक्टिव्हिटी इज अबाउट मेक अ स्मॉल वर्ड्स. Make a 4 words each, minimum 3 letters using the letters in given words. दिलेल्या शब्दापासून आपल्याला छोटे छोटे शब्द तयार करायचे असतात. इथे अनटचेबल मी तुम्हाला एक उदाहरण दाखल घेतलेलं आहे. अनटचेबल या शब्दाकडे बघितल्याबरोबर अन हा जो आहे तो प्रिफिक्स आहे आणि एबल जो आहे तो त्याला लागलेला सफिक्स आहे. सो याच्यामधून तुम्ही जो आहे तो पहिला शब्द टच हा शब्द आपला निघू शकतो. त्याच्यानंतर एबल हा शब्द निघू शकतो शक्य असणं. त्याच्यानंतर चॅट CHAT चॅट सध्या आपण तेच करतो जास्त. NET नेट, BNT बँड, LANE लॅन, देन ईट एट, नोट, टोन, नॉट, टेबल एक्सेट्रा. खूप शब्द तुम्ही त्याच्यातून तयार करू शकता. अजून एक सांगते की एखादा शब्द जर तुम्ही तयार केला तर त्याच्यापासून त्याचे अक्षरांची अदलाबदला करून तुम्ही ॲनाग्राम्स टाईप सुद्धा करू शकता. का नोट टोन, नॉट टान येऊ शकतो. ईट एट, इटन ऑल्सो वी कॅन डू इट. एन आहे याच्यामध्ये. सो यू कॅन मेक अ लॉट्स ऑफ वर्ड्स. तुम्हाला फक्त 4 बनवायला सांगितलेले आहे दॅट यू कॅन इझिली मेक इट. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. अफेक्शनेटली असा एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि यापासून तुम्हाला छोटे शब्द बनवायचे आहेत. सो अफेक्शन याच्यामधला पहिला शब्द आपण बनवूया. त्याच्यानंतर फॅक्ट, नोट,
अफेक्ट, कोट, इफेक्ट, कॅच. आता आपल्याला जर येत नसेल तर हे मोठे मोठे शब्द आहेत, हे जर बनवायला येत नसेल तर व्हॉट इज द इझी वे टू मेक अ स्मॉल वर्ड्स. तुम्हाला फक्त 3 वाले बनवायचे. हु आर एक्सपर्ट दे आर मेकिंग अ व्हेरी इझिली, पण हु आर स्ट्रगलिंग विथ द स्पेलिंग्स, सो तुम्ही या स्पेलिंगमधून अल्फाबेट कोणतंही एक वॉवेल बाजूला घ्या, 1 घ्या, 2 घ्या, सगळे वॉवेल्स तुम्ही लिहा आणि या वॉवेलच्या मागे पुढे जर तुम्ही व्यंजनं टाकली तर तुमचे नवीन नवीन स्पेलिंग तयार होईल. CAT कॅट. आता इथे बघितलं तर आपण कितीतरी स्पेलिंग तयार होतील. FAT फॅट, CAT कॅट लिहिला, TON टान, NOT नॉट, NET नेट, TEN टेन, ATE ईट, EAT ईट, lots of, there is no limit to create new words, so practice it and prepare it. Fifth activity is related words. Write related words as shown in example. यामध्ये तुम्हाला 2 शब्द असू शकतात, म्हणजे नाउन दिलेला शब्द असू शकतो किंवा वर्ब असू शकतो. सो स्कूल हा शब्द आपल्याला दिलेला आहे, सो याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स आपल्याला लिहायचे असतात. इथे आपल्याला बिग हा शब्द दिलेला आहे, सो बिग हा जो शब्द आहे इट्स अन ॲडजेक्टिव्ह. सो याच्याशी रिलेटेड आपल्याला फक्त ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. सो हाव इज द स्कूल? ब्युटिफुल स्कूल, स्मॉल स्कूल, दॅन वंडरफुल स्कूल अँड नाईस स्कूल. तुम्हाला आठवतील ती विशेषणं तुम्ही इथे लिहून हा जो आहे तो चार्ट कंप्लीट करायचा. हा मधला शब्द होता स्कूल, हा नाऊन होता. तुम्हाला राईट हे जे आहे वर्ब, म्हणजे तुम्हाला जो शब्द दिलेला शब्द जो असणार आहे तो नाऊन किंवा वर्ब असणार आहे, आणि मग त्याच्यात बाजूने तुम्हाला ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब किंवा नाऊन असं लिहायला येऊ शकतं. राईट स्लोली, स्लोली हे ॲडवर्ब आहे म्हणून आपण राईटशी रिलेटेड आपण तिथे जे आहे ते ॲडवर्ब्स लिहिणार आहोत. राईट नीटली, राईट केअरफुली, राईट मॅरिली, आनंदाने लिही असं, राईट प्रॉपरली. देर आर अनलिमिटेड ॲडवर्ब्स यू कॅन राईट. तुम्हाला जे हवे ते तुम्ही लिहा. इट्स नॉट रेस्ट्रिक्टेड की हेच लिहिलं पाहिजे. Then 6th activity is complete the word chain of noun, verb or adjectives. या तिन्हीपैकी एक शब्द तुम्हाला दिलेला असेल आणि त्याची वर्ड चेन तुम्ही लिहायची असते. इथे तुम्हाला जनरल वर्ड चेन लिहून चालणार नाही. स्ट्रॉंग हा शब्द दिलेला आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे, तर याच्या पुढचे सगळे तुम्ही ॲडजेक्टिव्हच लिहिले पाहिजेत. यामध्ये स्ट्रॉंग शब्द दिलेला आहे, मी जी तुम्हाला डार्क करून दिलाय, कलर चेंज करून दिलाय, म्हणजे नंतरचा शब्द तुमचा जी न स्टार्ट होणार असला पाहिजे. सो स्ट्रॉंग नंतर आपण लिहिणार आहोत पुढचं ॲडजेक्टिव्ह ग्रेट. लास्ट वन ग्रीन आहे, सो पुढचा अक्षर आपलं सुरू होणार आहे टी न. सो चॉल, इथं एल आहे शेवटी, सो नेक्स्ट वर्ड विल स्टार्ट विथ द एल. देन लार्ज, ई एंडिंग वर्ड आहे, एंडिंग लेटर आहे सॉरी, आणि पुढचं अक्षर जे आहे ते ई न स्टार्ट होणार आहे, सो आहे इगर. काही आठवतंय का तुम्हाला याच्यामध्ये? इट्स लाईक एन अंताक्षरी. अंताक्षरी जशी आपण खेळतो गाण्यांच्या भेंड्यांची तशीच अंताक्षरी आहे, पण ही फक्त शब्दांची आहे आणि ती होत असताना तुम्हाला नाउन, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. जनरल यू आर नॉट अलाउड टू राईट इन जनरल. ॲडजेक्टिव्ह आले सगळे ॲडजेक्टिव्स लिहा. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. शिप. शिप काय आहे? इट्स एन नाउन. सो अनदर वर्ड will start with the P, that is pencil. Next word will start with the L, lamp. Another word will start with P, that is park. Next word will start with K and it's kite. You have to write the minimum 4 words. Work, it's an हे काय आहे? वर्ब आहे. मग याच्या पुढचे सगळी तुम्ही क्रियापद वर्बच लिहिले पाहिजेत. के नि स्टार्ट होणार आहे किल, किक. एल नि स्टार्ट होणार आहे लाईक. देन ई न स्टार्ट होणार आहे इट. देन टी, टॉक. सो इट्स अन लाईक अन अंताक्षरी. एंडिंगच्या अल्फाबेटनी पुढचा शब्द तुम्ही तयार करून लिहायचा. अट एकच आहे, जर पहिला शब्द ॲडजेक्टिव्ह असेल पुढचे सगळे ॲडजेक्टिव्ह असले पाहिजेत. जर नाऊन असेल सगळे नाऊन असले पाहिजेत. जर वर्क असेल तर वर्ब असेल तर पुढचे सगळे वर्ब असले पाहिजेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे आपली ए ॲक्टिव्हिटी फिनिश झाली. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आहे, त्याच्यामध्ये 6 असतात, तुम्हाला 6 मधले तुम्ही 4च सोडवायचे आहेत. देन बी ॲक्टिव्हिटी जी आहे यामध्ये डू एज डायरेक्टेड दिलेला आहे. ही 2 मार्क्सला ॲक्टिव्हिटी तुम्हाला आहे
आणि यामध्ये ऑर खूप आहे, एकाला एक, म्हणजे याच्यामधला डुएल डायरेक्टेड बी आहे, त्याच्यातला एक आहे. या एक मध्ये A1 आहे, ए आहे आणि ए ला ऑर बी आहे. ए काय आहे बघूया, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिवन फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिली जाईल, त्याच्यापासून वाक्य बनवायचं, दॅट इज फॉर 1 मार्क्स. त्याला ऑर जो आहे तो काय आहे, ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे वाक्य पूर्ण करा, क्लॉज ऍड करा. दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामधला बी मधला टू जो आहे त्यामध्ये पण ए आणि बी आहे, तेही एकमेकांना ऑर आहेत. ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. टू वर्ड्स तुम्हाला दिलेली असणार आहे त्याला. याला ऑर जो आहे तो काय असतो प्रश्न, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे तुम्हाला शब्दाचा. यामध्ये सफिक्स आणि प्रिफिक्स लावण्यासाठी जे शब्द दिलेले असतात तेच इथे रिपीट केलेले असतात. लेट्स सी इन एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूया. 1 बी मधला 1, त्याच्यामधला ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिवन फ्रेज. आता इथे एक फ्रेज आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेली आहे, टू बी नोन ॲज. टू बी नोन ॲज म्हणजे काय, एखाद्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असणं, फेमस असणं या अर्थाने. He is to be known as the most intelligent physician. Let's see another example. Mumbai is to be known as the biggest city in India. यामध्ये प्रत्येकाचं वाक्य वेगळं असू शकतं. मराठीत जसं असतं वाक्य वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा, तसंच हे इंग्रजीमध्ये आहे. क्वेश्चन नंबर बी जो आहे आपला तो बघूया आपण. ऍड अ क्लॉज टू द फ्लाइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. हा एला ऑर असणार आहे. This is school. हे सेंटेन्स आहे, you have to complete it. This is the school which I like most. ही शाळा आहे जी मला खूप आवडते. Another sentence बघूया. This is the school where I spent precious years of my childhood. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तिथे लिहून तुम्ही पूर्ण करू शकता. This is the school where I want to study. This is the school where I want to go. This is the school where I went for playing. So you can complete in a various ways. प्रत्येकाचं उत्तर इथे डिफरंट असणार आहे. आता सेकंड बी मध्ये दोनच आहेत, A1 and 2, पण 1 मध्ये 2 ऑर आहेत, एकाला एक ऑर आहे. बी मध्ये पण सेम कंडिशन आहे. ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 2 वर्ड्स तुम्हाला दिले जातील. 1 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल केअर. आता याला तुम्ही सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून नवीन शब्द बनवायचा आहे. So careful, careless, caring. You can make anything. सेकंड वर्ड आहे आपला हेल्दी. यातला जे आहे ते सुरुवातीला आपण जे आहेत ते सफिक्स लागणारे शब्द बघूया. हेल्दीएस्ट, हेल्दीनेस, हेल्दीली, हेल्दीफुलनेस. यू हॅव टू राईट ओनली 1 वर्ड. आता आपण ह्याचेच बघूया की याला प्रिफिक्स लागलेले शब्द अनहेल्दी, अनहेल्दीनेस, अनहेल्दीली. यामधील एकच शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे. केअरफुल, केअर झाला याच्यासाठी एक शब्द आणि हेल्दीसाठी एक शब्द, असं तुम्ही लिहायचं आहे. हे तुम्हाला मी माहितीसाठी एक्स्ट्राचे दिलेले आहेत. आणि सुरुवातीला मी जे सांगितलं की यू हॅव टू मार्क अप द 5 वर्ड्स अँड यू हॅव टू फाइंड देअर रिलेटिव्स. आपण म्हणूया शब्दांना पण नातेवाईक असतात. सफिक्स प्रिफिक्स लावल्यानंतर वेगळं होतं, नाऊन होतं, तर वेगवेगळे अर्थ होतात. तर ते सगळे त्याचे रिलेटिव्स आपण जर शोधले तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडवायला आपल्याला सोपं जाईल. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, याला ऑर जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. तर बघा एनी वन ऑफ द सांगितले. हे जे 2 शब्द दिलेले आहेत त्या 2 शब्दांपैकी एका शब्दाचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे. इकडच्या 2 शब्दांना तुम्ही सफिक्स प्रिफिक्स लावून लिहा किंवा सेंटेन्स बनवा. पहिल्यापासून आपण वाक्य बघूया. आय ऑलवेज टेक केअर ऑफ माय फॅमिली. केअर पासून अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. हेल्दी, डू एक्सरसाइज एव्हरी डे अँड बी हेल्दी. तुम्ही इथं प्रश्न तयार करू शकता, वाक्य तयार करू शकता. तुम्हाला दोन्हीपैकी जे सोपं वाटेल ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन असं दिलेलं आहे. सो लँग्वेज स्टडीचा आपला पार्ट आहे तो इथे संपतो आणि आपण दुसऱ्या सेक्शनकडे जातो. जो सेक्शन नंबर आहे की जो लास्ट वाला सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रान्सलेशनचा 5 मार्क्ससाठी आहे. यामध्ये सुद्धा 3 तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. एनी 4 आउट ऑफ 6 फ्रॉम द कोर्स बुक असं दिलेलं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे आपली शाळा ज्या माध्यमाची आहे त्या भाषेमध्ये तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन लिहू शकता. उर्दू माध्यमाची शाळा असेल तर त्यांनी उर्दूमध्ये लिहायचं, मराठीची असेल तर मराठीमध्ये लिहायचं, हिंदी मीडियमची शाळा असेल तर त्यांनी हिंदीमध्ये लिहायचं. म्हणून ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असं त्यांनी दिलेलं आहे.
इथे तुम्हाला लगातार किती शब्द दिलेले असणार आहेत? 6 शब्द दिलेले आहेत आणि 6 शब्दांपैकी तुमचे 4 शब्द बरोबर असले पाहिजेत. इथे आपण 4 सांगितलेत म्हणून 4च न लिहिता 6च्या 6 शब्द तुम्ही लिहा. हॅबिट म्हणजे सवय, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, कस्टमर म्हणजे ग्राहक किंवा गिराईक, टेस्ट म्हणजे चव आणि इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. याच्यासाठी पहिली जी ॲक्टिव्हिटी मी सांगितली होती की यू हॅव टू मक अप एव्हरी डे 5 वर्ड्स आणि ते पण तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामधल्या ग्लॉसरी आणि वर्ड्समध्ये जे शब्द आलेले आहेत ते तुम्ही पाठ करा. त्याच्यातीलच शब्द इथे येतात, बाहेरचे शब्द इथे येत नाहीत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ट्रान्सलेशनमध्ये आहे. एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्सेस ट्रान्सलेशन ऑफ द इंग्लिश थ्रू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स असं पण तुम्हाला दिलेलं असतं प्रश्नामध्ये. डोंट यूज मोबाईल फोन while driving a car. Don't blow horns near the schools and hospitals. Use helmet while riding a bike. Follow the traffic rules. बरेचसे शब्द आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला मराठी शब्द सापडत नाहीत पण आपण शोधले पाहिजेत. इथे मी ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. वाहन चालवताना भ्रमणध्वनी संचाचा वापर करू नये. मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी संच. शाळा, दुसरं वाक्य आहे, शाळा व रुग्णालय जवळ कर्णा, हॉर्न म्हणतो त्याला, कर्णा असा मराठी शब्द आहे, वाजवू नये. देन यूज हेल्मेट, हेल्मेटला शिरस्त्राण, बघा दुचाकी चालवताना शिरस्त्राण वापरावे. देन लास्ट वन इज फॉलो द ट्रॅफिक रूल्स, रहदारीचे नियम पाळा. लास्ट वन आहे एनी वन आउट ऑफ 2 idioms अँड द प्रोव्हर्ब्स. इथे सुद्धा प्रोव्हर्ब्स आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. खूपशा प्रोव्हर्ब्स आहेत, त्या पाठ करा, वाचा वारंवार, म्हणजे तुम्हाला त्यांचा अर्थ लिहिता येईल. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकणारे सर्व सोनं नसतं. नो पेन नो गेन, कष्टाशिवाय फळ नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर इंग्रजी मधल्या म्हणींना आपल्या मराठीतली काय म्हण आहे ती आपण तिथे लिहिली पाहिजे. सो दिस इज ऑल फॉर टुडे. Let's revise what we learned today. We learned language study and translation. These 2 topics are very important for exam and it's a scoring part. तुम्हाला याच्यामध्ये स्कोरिंगचा भाग आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स यामध्ये मिळू शकतात. I hope you like the lesson. Thank you very much.